सर कैसा लग रहा है अभी बच्चों का काम? अल्हम्दुलिल्लाह सब अच्छा लग रहा है। अच्छी अभी उठ के आहे, गुड मॉर्निंग. पोरं आपली आपली कामं करताय. कानात गेले. तुम्हाला कैसा वाटतंय? हो बेस वाटते. तुम्हाला बेस वाटणार काके? तुम्ही इथं बसले आहो. अस्सलाम वालेकुम. कैसी हाव सगळी? उम्मीद करताय बेसत असाल. परत एकदा नवीन ब्लॉगवर मी तुमचा वेलकम करताय. दर वर्षासारखा या पण वर्ष आमच्या गावातला इफ्तार पार्टी. तर चला आता ब्लॉगची सुरुवात शाहिद भाई आणि फजल भाईचा तोंड बघून झालाय. तर चला इफ्तार पार्टीचा पुरा अरेंजमेंट ह्या ग्राउंड वर होणार आहे. बघा लसणाशीन घेऊन कांद्यापर्यंत आमची पोरं सगळा कापतात आणि जितकी पण कांदा कापायला बसले ते सगळे एक्सपर्ट आहेत. हिनात फक्त एक माणसाची कमी आहे, तोही बचारत कारविनकर. 11 वाजून गेले पण बचारत भाईचा पाय काही जमिनीला लागे नाही. आता कांदा कापे घेतले आणि डेक चुलीवर नाही चढणार ऐसा होणार नाही. आणि ऐसा काय झाला तर कांद्याचा 3 ते 9:18 वाजायला टाइम नाही जाणार. लसूण स्पेशलिस्ट मुर्तुजा बाईचा वेलकम करून मी आता आकी लायनरकडच्या शॉपची नायलेले लाल लाल टांबाटी बघाई. आगी सोबत निंबर पण बोलते माझा काम. आपल्या जैनबाईची शुभातून डेगीची होतो सुरुवात. मनाच्या मनात बोलत असतील कसली सुरुवात. आगीशी उभारायला मीच मिलावा. डेगीत तेल टाकून कांद्याचा बनवायचा बिरिस्ता. हा आमचा जाहीद भाई हसवाडी. जाहीद भाईचा डेगीवर एक्सपिरियन्स 9 वर्षाचा आणि डाव मारेला 9-2-18 वर्षाचा एक्सपिरियन्स आमच्या जैन भाईचा. आता कांदा पोलसून आपण जाऊया सुकाच्या सावलीत, नाहीतर आपला पोला बनेला टाइम नाही जाणार. पहिले बोलला अखिल बाईजूला आवडी लाल टांबाटी, मग समजला की टांबाटी बॉईल केलेली आहे. बाकी यांच्या मगचा सायन्स काय तो मला स्वतःला नाही माहिती. जो कांदा कटिंग होते तो सडल जाते डेगीत. जितके पण मसाल्याचे पॅकेट दिसत आहेत ते सगळे मना फोडायचे. बाकी आपला मॅगी मसाला या शाही मसाला काय बोलतात तो सगळा आपला रेडी झाला आहे. हा मसाला त्यांच्या सवादी करीचा आणि आपण जायचा कांदे कापायला. मग बोललं जिदान आणि आसिम भेटलेत आपण हात उठावा, नाहीतर दोघा 2 आवड बाजा वाजवतील. मग बोलत चला आपण फलाचा राजा बघून येऊ. मग आयमान भाई बोलतात की रमजान महिन्यात आंब्याला बघणं गुन्हा आहे. नाही मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्ही खच्च्या गावात व्हिडिओ बघता माझी. बाकी आपला कांदा अपडेट होऊन बिरिस्ताच्या रूपात आला. आता फटाफट ह्याला रद्दीवर काढून सुकान घालायचा. आता या बिरिस्ताला सुकवायची जिम्मेदारी जैन उपायच्या वरती आणि माझ्यावरती टाकली जातं. की तुम्हाला जैन भाईचं काम जर आवडलं तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ऐसा वाटते सुट्टीचा धंदा करताय मी. पहिले बोलला ही जलाली आग लावला कुणी, तितक्यात इशारा येतं ही आग जाहीद भाईने लावला नाही. जायचं आगीचं तट्ट तोडावर मारे लागलं. मी आता आंब्याच्या पुन्हा मशाला बिस्लेरीचे पण बॉक्स आले. बिस्लेरीचे बॉक्स उतरून त्याला जागा दाखवायची. एक बात बोलायला विसरला, आमच्या फजलबाईचं पण चॅनल आहे युट्यूबवर. त्यांच्या चॅनलचं नाव 2 फ्रेंड्स करून आहे. सुफियानाचवाडी पोर मंडळीच्या तर्फे मी तुमचा शुक्रिया अदा करताय की तुम्ही पाण्याचा बॉक्स सही सलामत त्या जागेवर पोहोचवल्या. बाकी आपला कांदा ऑलमोस्ट झाला. हे आमचे जाहीद भाई बोलला होता ना डेगीवाल्यांना काही वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सुभाधरणं आमची पोरा जाम मेहनत करतायत. मग शाहिद भाईच्या हालावर बघून मी थाटकता की काय हो शाहिद भाई काय इतकं टेन्शनला बसले आहो. तेव्हा शाहिद भाई बोलतात मी घरात कवा एक तोप नाही उचलला आणि आज डेगी उचलायची पंत आली. मग बोलत चला आज दाखवाच मला कशी उचलता डेगी. आता शाहिद भाई बासना उचलतो आपण बघूया आमच्या गावाचे 2 कॉलेज कुमार. मग आसिम भाई बोलतात कॉलेज कुमार मी नाही जिदान वाटते. आणि कॅमेऱ्यात आल्यावर पोरांची खुशी तरी काय बघा. हे आमचं समी कारविनकर. जर कुणाला कलकण आणि पापड खाल्याचे तर ह्यांशी कॉन्टॅक्ट करा. 3 तालुक्याला सांभाळणारे ऑफिशियल बख्तियारशेठचं आगमन झालेलं आहे. गावातला इफ्तार पार्टी असल्यामुळे सगीर भाई आमचं 15 दिवसाची सुट्टी करून राहिले. तर चला फलाफिल बनवायचा प्रोग्राम चालू झाला. या कारीगरांचं नाव मोहम्मद बुरुनकर आणि साजिद बुरुनकर. आणि खास हे कारीगर मुंबईच्या मोहम्मद अली रोडचे मागवलेले आहेत. बाकी आमच्या नांदण पोरांची आमद झालेली आहे. आत्ता वाजले दुपारचे 2 आणि टोटल पोरं मंडळी जमलेली आहे. माझ्या मंगती तुम्ही बघत असाल. तितक्यात एक आवाज येतं. सगळ्यांच्या दिला मनावर राज करणारे हे आपल्या बचारत भाई. त्यांची पण आमद झालेली आहे. बाकी आमची पोरा काय पोराच आहेत, अलगच मजा आहे यांची. मग बोला थोडस काम करूया नाही तर ही पोरा काय मला सोडणार नाही. तसं पण आपण काय कामाची आगाव. मला हा नाही समजत की बघताय ब्लॉग करतात का त्यांची ब्युटी दाखवतायत. मशाला चिकन साफ करायचा पण प्रोग्राम चालू झाला आणि पोरा काय आमची कामाला ऐकत नाही. ह्याचा आणि त्या हिरा बेटीचा काय नाता आहे काय खबर. काय लफडा करतेस बशारत आम्हाला लफडा करते. चष्मा लाव. बशारत बाईची हसी मजाक करून मी आता फुरो. न्यूटनच्या जमान्याची एप्पल धवायची जिम्मेदारी मुस्तकीम बाई जवळ होती. आता फ्रूट धवायचा आणि शरबत रेडी करायची. 3 तालुके सांभाळणारे आज माझ्या संग शरबतीची डेक सांभाळतायत. पोरांच्या खुशीतला कोकणी साहेबची खुशी हिनात काही शक नाही. तर तुम्हाला कैसा वाटते हा सगळा पोरांचा काम?
पोरांचं काम काय हे बेस मेहनत करतात पोरा मेहनत करतात ना. आणि चा डिपार्टमेंट ते अलग आहे डिपार्टमेंट त्यांना पण हे आहे. हा डिपार्टमेंट ए जो राशन दुकानातला फल फ्रूट सगळा मॅन्युफॅक्चर करतात. मॅन्युफॅक्चर नाही करत, सगळा अरेंजमेंट केले नाहीत शरबतीसाठी. शरबत बनते. हा तर काम कसं वाटते पोरांचं आपल्या अल्हम्दुलिल्लाह. दोन सगळे दोन्ही डिपार्टमेंट दोन डिपार्टमेंट आहे ते. इंशाल्लाह पोरा बेस मेहनत करताय, चला दिलनी कामं करतायत. गर्ल्सला आपली पोरा बघतात त्यांच्यासाठी काय बोलणार. त्यांनी बघायचं आहे तर मुबारकबाद द्यायला पाहिजे सगळ्यांना. नाही मोप मिस करतात पोरा पण, मी पण, होतं. आणि मोठी माणसं पण. गर्ल्सच्या जवळ पण आपली पोर म्हणली आहे. बघा बोला खुशी. अम्माच्या यांचा इंटरव्ह्यू घेऊन मी आता शरबतीच्या डेगी जवळ. आता धावलेला पुरा ऍपल मिक्स होणारी शरबतीच्या डेगी. कॅमेरामॅन अरमान उबारे ह्यांचा काम आहे फक्त ऍपल कटिंग करणं. आणि आमच्या बक्तेरबाईला काही बोले नाही लागत कामाच्या मामल्यात. जो काम मशीन नाही करू शकत तो आमच्या बक्तेरबाई करतात. ही पोरं आपली आपली कामं करतात. कानात गेले. तुम्हाला कैसा वाटतंय. हो बेस वाटते. तुम्हाला बेस वाटणार काके. तुम्ही इथं बसले आहो. अरे बघा, अरे बापरे. फक्त बेस वाटतंय. आता ह्यांच्या किल्ला बोलू शकत नाही का तुम्ही बघू शकता. त्यांच्या कारणाने आम्ही ह्यांच्या किल्ला वाटता काही बोलू शकत नाही. आजचं मुख्य आहे ते. मस्त आराम केल्याने काम चालले. जो काम नाही करे त्यांची खैर नाही. कामं करा म्हणते. तुम्हाला 6 वाजता मिक्सी लावले नाही अजून पण मिक्सी. मसाला मेन तयार बटाटा शेट निघले 5 तास मी पण होता मिक्सीवर. फजलबाईच्या व्हिडिओतला तुम्हाला बघायला मिळेल. मसाला हे कारण होतं. मस्त की मिरचीने ह्यांचा हात धरवले आमच्या अजून जमताय. जाहीद बहिणी कोरमा बनवायला घेतले नाहीत. माझ्या ख्यालची साजिद बहिणी ती सूर्यवंशी मूवी मोब बघली नाही. जो कॅमेऱ्यात येतात तो बोलतात हिरा बेटे. चला आता डेगीत मसाला टाकायची बारी आली. हे आमचे सगीरबाई बुरुणकर तुम्हाला बोलला होता ना, खास इफ्तार पार्टीला 15 दिवसाची सुट्टी घेऊन राहिले. आणि जाहीद बाईला बघा तैसा काही जेवणी मोठा गल्यात गमच्या बिमच्या लपतून. मग अम्माच्या बोलता की डेगीत डाव म्हणून कैसा वाटते तुम्हाला. मग ते बोलतात डेगी जर उभा राहिलास का तुला एसीची गरज नाही. ह्याच बातीवर मी जाते डेगी जवळ. मग इशारा करून बोलतात की बोल आता तुला कैसा वाटते. आता त्यांना कैसा बोलू की मला काही नाही वाटे. तो अजून 2 मिनिटं जर राहिला तर माझा रोजा हलकात न भैरी यायचा. बाकी हे मुंबईचा काडीगर आपलं काम जोरात करतायत. अख्तर बुरुणकर चिकन स्पेशलिस्ट भिवंडी दडबडशीन हल्लेला हा कूक. आज बघूया काय खावतय. बाकी आपली मोठी डेक शिजत आली. तर चला पुरं बघूया पोरा काय कामं करतायत. गाईज मुजम्मिल हसवाडे आणि जैन उकाईच्या कामासाठी माझ्या चॅनलला जाऊन पहिले सबस्क्राईब करा. बाकी या दोघांसारखा कोणी काम नाही केला नाही. सर कैसा लग रहा है अभी बच्चों का काम. अल्हम्दुलिल्लाह सब अच्छा लग रहा है. अच्छी. अभी उठ के आए. गुड मॉर्निंग. मतीन डेमकर आणि वसीम कारविनकर हे बोलतात ना एकदम हाय लेवलचे फलाफिल स्पेशलिस्ट आहेत. तर त्यांचा वेलकम करून सरळ न्यायची त्यांना चुल्याजवळ. आता तुम्हाला बघे मिळेल फलाफिल कसे बनतात असेल. साजिद बाईनी फलाफिलचं दुकान बंद करून शरबतीचं दुकान उघडले. आणि शरबतीचं नाव पण काय मोहब्बत की इम्तिया शरबत. आता रोजा सोडताना समजेल मोहब्बत की इम्तिया आहे का दुसराच काही आहे. शाहिद बाई आणि फजल बाईने दूधचे पॅकेट फोडायला घेतले नाहीत. बाकी फलाफिलची कढाई समलेला कोण नाही तर माझीतच मिळावा तुम्हाला. आणि कवा एक वाडा नाही सोडला तर फलाफिलला आमची बात आहे. 4:30 वाजून गेले आणि टेबल लावायचा प्रोग्राम पण सुरू झाला. फायनली आपले टेबल तर लागले. आता खुर्च्या टेबल लागले तर फोकस लागणार लाजम आहे. लोक काही कालोखात रोजा सोडतील. फ्रूट साफ करे वरिष्ठ युवक सज्जूबाईच्या संगत आपली पोरा बैसली. आणि माशाला सगळी मेहनतशीन काम करतायत. हे आमचा आयन बाई खास इफ्तार पार्टीसाठी आलेत बेलापूरशीन. पण अफसोस आयन बाई गाव का बच्चा आहे तो काम करणं पडेगा. कॅमेऱ्यावर यायला जाम शरमत होतं. आणि आमचं जिदान बाई पण सुबाची मेहनत करतायत. बघा गाई शरबत बनवायला किती माणसं लागतात. 203 माणसं. पण माझ्या मग ती उम्मत बघा किती आहे. चला आता तुम्ही शरबत बघा कशी बनवतायत ती. तुम्हाला बोलला होता ना धावलेला पुरा एप्पल ह्या शरबतीत जाणार आहे. जितकी पण आहेत सगळी या शरबतला बघून पोटा भरतायत. आसरची नमाज होऊन गेली ना तितक्या साजिद बाई काय बोलतात बघा. बोलला फलाफिल आहेत का अनिलच्या भट्टीचे बिस्किट. मग बोलला आपल्याला खाण्याशी मतलब. तर चला समोसे तळायला सुरुवात केली नाही. बघत्यार बाई कितक्यात समोसे टाकतात कितक्यात त्यांना काढतात काही समजत नाहीये. मग बोलला तुम्ही त्याला आमला दुसरा पण काम आहे. आमच्या फजीरबाईने पण जाम मेहनत घेतले नाहीत आणि अजून करताय. काकी आपल्याला प्रोग्राम सक्सेसफुल करायचा आहे. जैसा गेले वर्षा झाला होता. तर चला बघू अजून काय बघे मिळते आपल्याला. आत्ता वाजले 6 आणि टाइम कितक्यात निघून जाते माहिती नाही पडे. हे आमच्या गावाचं इमाम खतीब हाफिज सलमान साहब
त्यांना गाव कॅमेऱ्यात घेतली नाही ना म्हणून रागात आहे. मोठ्या शिंग घेऊन नाना पडेल सगळी कामात बिझी आहे. माशाला डेक पण आपली रेडी आहे. आता देडी आहे फक्त सर्व करायची. जो तो बरोबर आपल्या हिसाबात काम करते. तर चला आता फ्रूट टेबलवर लावायला घेतले नाही. बाकी वरती लहानपोरांत अरेंजमेंट केलेलं आहे आणि खालती मेहमानी खुशुसी गाववाली आणि दोस्त बाप साठी आहे. जैसा जैसा टाइम होते तैसा तैसा पब्लिक पण वाढत चालले. खालती पण पोरांनी फ्रुट्स लावायला घेतले नाहीत. आता खालती खच्च्या बातेची कमी ना असो म्हणून ही जिम्मेदारी सज्जूबाईला सोपली जातं. बाकी आमचे सुप्या नाफीज पण जाम मेहनत करतायत. आणि ही बघा 924 खाके बिल्ली हाचकोचेली. तर दोघा तिघांना धरून ह्याचं काम काय फक्त फोरमॅनगिरी करेला. पण जैसा आमच्या मनंबाईला बोलता त्याचं काम करायला लागतं. काके आपला प्रोग्राम सक्सेसफुल करायचा आहे. मला माहितीये जो गेल्या वर्षा होता तो या वर्षा नाही आहे. आणि गावाला इफ्तार पार्टीला मिस पण करत असेल तर हा व्हिडिओ बघल्यावर 100% तर नाही पण 70% तर त्याला बेस वाटेल. आणि दुसरी पण आहे जेवढी पण लहान पोरं आहे त्यांनी हा व्हिडिओ 15-20 वर्षाच्या बाद प्ले केले का त्यांची मेमरीज बनल. बाकी मदर चॅनलला काय बोले नाही लागत कॅमेऱ्यातला हात करे ते बरोबर हुशारीने करतात. येस येस अपान बाय उपर सब डंडनाडा नाही. अपान बाईला हा बोलून मी आता फुरं. माझ्या चॅनलवर नवीन आहोत तो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टावर सफदर सेफ 13 पेजला फॉलो करा. बाकी जी पण व्हिडिओ मी अपलोड करेन ती पहिले तुमच्या जवळ येईल. उमेद आणि अडचण बस एकच तसबी घेऊन बसलं होतं. ते कवा आजान होते आणि कवा मी शरबत पिताय. मॅच पुढी शरबत असून पोरा काही डेगिशन हल्ली नाही. पण ह्यानी आज जर कामा नाही केलं तर मी ह्याला हलवीन. कुणी काही सांगला का बहाणे आपली तयारच असतात. माशाला टेबल पण लागलाय त्यावर इफ्तारी पण सजले डेक पण रेडी आहे शरबत पण रेडी आहे. तुम्हाला जर यकीन नाहीये तर माजिद भाई हटाव पडदा और दिखाव जलवा. आता जायला यकीन गाइस हा व्ह्यू जरा चेक करा. इफ्तार पार्टी ह्या जागेवर ठेवायचा मकसदच हा होता. आणि माणसाला ह्या रोजा सुरायला पण बेस वाटेल. गाइस आता समजली तुमच्या साजिद भाईच्या हिरा भेटीची कहाणी. समजली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. माशाल्लाह आपली लहान पोरा बसलीच रोजा सुरायला. पण असो नाही तर नसो पण माझ्या ब्लॉगला लहान पोरा पहिले असतात. बाकी मोठी झाल्यावर ही पोरा माझा ब्लॉग हाऊसाने बघतील. लहान पोरांना कच्च्या बातेची कमी नाही पडावी त्यासाठी मुसब्बा आहे उभं. मग मला तुम्ही हाय उभं या मी चाललो मोहब्बत किमती हा बघई. तर चला फायनली शरबत टेबलावर लागायला सुरुवात झाली. आता साईम भाई जग भरतील आणि नेतील आपल्या टेबलावर लावायला. गाईज हा माहोल बघायसारखा आहे फक्त बघणाऱ्याला डोलं पाहिजे. मग मनमभाई बोलतात आपण रोजा अलग सोडू. हे आमचा अब्दुल मौलाना पब्लिक की डिमांड. बाकी मौलाना सध्या बिझी आहेत म्हणून माझ्या संगत जरा येत नाही ब्लॉगला. आणि ही जोडी मामू भांजाची. आजपर्यंत जर व्हिडिओ बघले होते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. माशाल्लाह मेहमान लोक यायचा सुरू झाले. फर्स्ट ऑफ ऑल मी कोंडगाव हवेली बोलला आणि पेवा या 2 गावाचा शुक्रगुजार आहे. तुम्ही लोक येऊन प्रोग्रामला राहूनच बघितल्या आणि आपला शुक्रियाचा मौका दिल्या. तर ऐसाची येत राहा आणि भाईचारा वाढवत राहा. बाकी आजांचा पण टाइम होत आहे तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. आजच्या ब्लॉगला इतकाच मिळून नेक्स्ट ब्लॉगला तुमचा सफदर साहेब अँड कोकणी साहेब बाय.